मावळ तालुक्यातील वराळे गावात गायरान जमिनीच्या ताब्यावरून मोठा वाद चिघळलेला पाहायला मिळतोय। हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वाडेकर यांचे बंधू अमोल वाडेकर यांना आता माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी नितीन अण्णासाहेब मराठे यांच्याकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप स्वतः चैतन्य महाराज वाडेकर आणि त्यांचे बंधू अमोल वाडेकर यांनी केलेला आहे। नेमका हा वाद काय, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि या गायरान जमिनीचं एकूण प्रकरण काय हे सर्व जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः चैतन्य महाराज वाडेकर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। महाराज, एकंदरीत हा संपूर्ण गायरान जमिनीचा वाद काय? काल त्यांच्याकडून आरोप करण्यात आलाय की तुम्ही त्या ठिकाणी जवळपास 15 गुंडांसह गेला होतात आणि अनधिकृतरित्या तुम्ही त्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। सर्वप्रथम मला ही जी बातमी काल माझ्या काही सहकाऱ्यांनी पाठवली की महाराज तुमच्या नावाने अशी बातमी येते की काही गुंडांसोबत जाऊन तुम्ही अनधिकृत पद्धतीनं ताबा। मुळात ही वाक्यच माझ्यासाठी हास्यास्पद आहे फार, कारण प्रत्यक्ष तिथे माझा थेट सहभाग कोणीही सिद्ध करू शकत नाही अथवा माझा तो सहभागसुद्धा तिथे नाही। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि वैशिष्ट्याने माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जमिनींचे भाव हे फार अतिप्रमाणात वाढत असल्या कारणानं जमिनींच्या संदर्भात फार चुकीची कामं होताना दिसत आहेत। आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संबंधानं मला एक संधी मिळते लोकांना याचं स्पष्टीकरण देण्याची की माझा मोठा भाऊ जो स्वतः वकील आहे, एका पायाने अपंग हँडिकॅप असून सुद्धा उच्च शिक्षित घेऊन तो आज वकील झाला आहे आणि मुंबई हायकोर्टात तो प्रॅक्टिस करतोय, कायद्याच्या सेवेत तो त्या ठिकाणी आहे। झालं असं की मी जेव्हा ह्या कालच्या बातमीची खातरजमा केली, मी एका कामानिमित्त विशिष्ट दौऱ्यावर असताना जेव्हा ही कालची बातमी माझ्यापर्यंत येऊन धडकली की अशा पद्धतीची बातमी होती गुंडांसोबत जाऊन ताबा वगैरे, सगळ्यात प्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मावळ तालुक्यामध्ये वराळे गावामध्ये माझे मित्र बबन भांबाजी पवार यांना शासनाकडून 1 एकर जागा अलॉट करण्यात आली। आता त्या गावातील नितीन मराठे आणि मला एक कळालेलं नाव ज्ञानेश्वर मराठे ही एका कुटुंबातली जी कोणी माणसं आहेत यांना पहिल्यापासून त्या जागेवर स्वतःचा दावा करण्याचा जो काही प्रयत्न मला त्यांच्याच गावातल्या काही लोकांनी सांगितला, तो दावा किंवा तो प्रयत्न आता कायदेशीर प्रक्रियेनं खोडून निघतोय याची ईर्ष्या मनात ठेवून त्यांनी ही कालची बातमी केली। आणि जर ह्या प्रकरणाची सत्यता करायची झाली तर मी माझे बंधू ॲडव्होकेट अमोल वाडेकर यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींची कागदपत्रे आज हातात ठेवली आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आज मला हा प्रश्न विचारण्यासाठी आला आहात, तुम्ही माझ्या हातामध्ये पाहाल, जर याच्यावर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला तालुका मावळ दिसते आणि गाव वराळे दिसते आणि या ठिकाणी बबन पवार 1 एकरचा सातबारा या ठिकाणी दिसतोय। तर इथे सगळ्यात अगोदर मी स्पष्ट करू इच्छितो की संबंधित जागा ही माझ्या मित्रांच्या मालकीची आहे, हे सगळ्यात अगोदर स्पष्ट करतो। तिथे कुठल्याही प्रकारचा अनधिकृत ताबा किंवा गुंडांसोबत असं म्हणण्याचा काही प्रकार नाही। दुसरी गोष्ट, मला कुठल्याही प्रकारच्या गुंडांना किंवा माझ्या बंधूंना तिथं चुकीच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने नेण्याची आवश्यकता पडणार नाही। याचं कारण असं आहे, ह्या प्रकरणामध्ये ताबा देण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा न्यायालयाने आदेश करत असताना तुम्ही जर इथं वाचलं की इन द मीनवाइल वी डिरेक्ट द 6th रिस्पॉन्डंट टू टेक अप्रोप्रिएट स्टेप्स टू इन्शुअर दॅट द लँड अलॉटेड टू द पिटिशनर अंडर ऑर्डर डेटेड 15 जुलै इज प्रोटेक्टेड। द 6th रिस्पॉन्डंट म्हणजे महसूल अधिकारी शाल इन्शुअर दॅट द लँड इज नॉट एन्क्रॉच अपॉन, तिथे कुणाचा अतिक्रमण नाही आहे याची खात्री करा असा हायकोर्ट म्हणतंय। त्याच्यानंतर हायकोर्टाने आदेश दिला आहे इफ नेसेसरी ही विल टेक हेल्प ऑफ द पोलीस मशिनरी। हे लक्ष देऊन तुम्ही ऐकलं पाहिजे की हायकोर्टाने इथे सांगितलं की गरज पडल्यास तुम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी तो तुमच्या मालकीच्या जागेचा ताबा घ्यावा। त्याच्यानंतर तुम्ही हे पत्र बघू शकता की मंडलाधिकारी यांचे कार्यालय तळेगाव दाभाडे तालुका मावळ, तहसीलदार वडगाव मावळ पुणे, महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात येऊन माझ्या बंधूंना त्या जागेचा ताबा दिलेला आहे। पवार जे हायकोर्टामध्ये एक सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्यांचं पुण्यातलं जे काही कायदेशीर काम आहे ते माझे बंधू ॲडव्होकेट अमोल वाडेकर पाहत आहेत आणि त्यांच्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तिथे येऊन समक्ष त्यांना कायदेशीर नियमाप्रमाणे जर ताबा दिलेला आहे, त्याची ताबा पावतीसुद्धा झालेली आहे। असं असताना त्या मराठे परिवारातली जी काही नावं आज समोर येत आहेत ती नितीन मराठे जे कोणी आहेत, तुम्ही सांगताय की मराठे परिवाराचा यामध्ये उल्लेख होतोय, नितीन मराठे असतील किंवा ज्ञानेश्वर मराठे असतील,
तर नितीन मराठे असतील किंवा ज्ञानेश्वर मराठे असतील यांचा या गायरान जमिनीशी नेमका काय संबंध? जितकी मी या प्रकरणाची काल बातमी बघितल्यावर माहिती घेतली, माझ्या निदर्शनास नियमाप्रमाणे जी माहिती माझ्या हातात आली ती माहिती अशी आहे, मी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा माहिती घेतली. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून एका विशिष्ट कुटुंबाचा अनधिकृत ताबा असल्याचं मला त्याच गावातल्या काही लोकांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही आता मला येऊन विचारताय की हे जो मराठे परिवार आहे, मराठे कुटुंब आहे, यांचा या जागेशी थेट संबंध काय, तर मी जेव्हा ह्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि न्यायिक भूमिका कोणाच्या बाजूने हे पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सातबारा सदरी मालक म्हणून आमच्या व्यक्तीचं नाव असताना सुद्धा ही जागा जर तिथे कुणाला मालकाला येऊ न देण्याच्या भूमिकेत जर त्या गावातलं एखादं कुटुंब असेल, तर याची तक्रार आपण व्यवस्थेकडं, लोकप्रतिनिधींकडं सर्वप्रथम केली पाहिजे. आणि म्हणून याची मी सनदशीर मार्गानं पहिली तक्रार मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्याकडे ही तक्रार केली. आणि सुनील शेळकेंनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित कुटुंबाला आणि आम्हाला सुद्धा बैठकीसाठी निमंत्रित केलं. आणि मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या बैठकीसाठी उपस्थित असताना आमदार सुनील शेळकेंनी ही सगळी कागदपत्र तपासून पाहिली आणि त्यांनी माझ्या समक्ष नितीन मराठे आणि त्या इतर कुटुंबियांना त्यांच्या सांगितलं की कायदेशीर सगळी बाजू भक्कम आहे, हायकोर्टाचा आदेश आहे, सातबारा सदरी लोक मालक आहेत आणि महसूल विभागाने यांना ताबा दिलेला आहे, विनाकारण शासकीय प्रक्रियेत तुम्ही आता अडथळा आणू नका, अशी त्यांना समज दिली. तदनंतर सुद्धा या लोकांनी त्या गोष्टीतला आपला रस त्या ठिकाणी कमी केला नाही. काही दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी हे ज्ञानेश्वर मराठे आणि त्यांच्या कुटुंबातली ही सगळी लोक एका पंचतारांकित हॉटेलला मला येऊन भेटली आणि त्या ठिकाणी खाजगीमध्ये त्यांनी ह्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे पैशांची सुद्धा मागणी केली. आणि त्यावेळी मी त्यांना विचारलं की आपल्याकडं कायदेशीर लिगल बेस काही नाही आहे, उतार्यावर तुमचं नाव नाही आहे, जागेचा मालक हा जो आहे त्याला न्यायानं ती जागा मिळालेली आहे शासनाकडून, तुम्ही तिथं गेलं नाही पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मला थोडंसं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला की चैतन्य महाराज, आम्ही सत्ताधारी पक्षाची लोक आहोत आणि तिथे तुम्हाला तुमच्या मित्राला जागा ताब्यात घेण्यासाठी शासनानं जरी ताबा पावती करून दिली तरी सुद्धा उद्या आम्ही अख्ख्या गावाला तिथं उभं करू आणि तुम्हाला ती अडचण करू. जर आम्ही याच्यातून बाहेर पडू तर याच्यासाठी आम्हाला अमुक इतक्या पैशांची तुम्ही पूर्तता केली पाहिजे. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये इतकी प्रगती आपला देश करत असताना, महाराष्ट्र आज अनेक विविध क्षेत्रामध्ये पुढं जात असताना अशा पद्धतीनं जर न्यायिक आणि सरकारी कामांमध्ये अडथळा येत असेल तर मला वाटतं ती फार मोठी शोकांतिका आहे. येणाऱ्या काळामध्ये सामान्य पातळीवर मी लोकांना एकच सांगेल की कोणीतरी तुमच्या प्रतिष्ठेला गालबोट लावते, बातमी करते म्हणून तुम्ही सत्याचा आणि न्यायाचा मार्ग सोडू नका. किती पैशांची मागणी करण्यात? सध्या ही जी प्रक्रिया आहे ही पोलिसांच्या दरबारी न्यायप्रविष्ट असल्या कारणानं काही गोष्टी मला स्पष्ट सांगता येणार नाही, पण त्याचे पुरावे मी दाखल केलेले आहेत. मराठी कुटुंबाचा ताबा असा तुमचा आरोप आहे? हो, माझा आरोप म्हणण्यापेक्षा वराळे गावातल्याच काही ग्रामस्थांनी आज ते कुटुंब गाव त्यांच्या पाठीशी असल्याचं, गाव एकवटल्याचं जे काही चित्र उभं करतायत, तर हा त्यांचा किविलवाणा प्रयत्न मी या ठिकाणी उघडा पाडतोय. कारण वराळे गावातील ग्रामस्थ हे अत्यंत सुज्ञ आणि अत्यंत या विषयापासून लांब राहणारे, चुकीच्या कामात लक्ष न घालणारी ती सगळी मंडळी आहेत. हे एकच कुटुंब गावाच्या नावाने जेव्हा तिथे आरोप करते तेव्हा लक्षात येतं की त्या एकाच कुटुंबाचा त्या जागेवर उद्या अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांमध्ये त्या गायरानाच्या जमिनीवर अशी अतिक्रमणं त्याच कुटुंबात झाल्याचं त्याच गावातल्या लोकांनी मला सांगितलेलं आहे. मी आज तुमच्या प्रश्नाचं माझ्याशी आणि माझ्या भावाशी संबंधित असलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एवढंच म्हणेल की शासनानं, महसूल विभागानं मला ही ताबा पावती संबंधित जागेची करून दिलेली असताना, इथे माझ्या बंधूंचं ताबा पावतीवर नाव असताना तिथे गुंडांसोबत वगैरे जाऊन केल्याच्या जे काही बदनामीच्या बातम्या करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय, मला असं वाटतं की राजकीय पाठबळाच्या आणि कुठल्या तरी प्रस्थापित ताकदीच्या बळावर त्यांनी अशी चुकीची कामं करणं, कोणाच्या मालकीची, सातबारा सदरी मालकीची आणि शासनानं ताबा दिलेल्या मालकीची जागा काढून घेण्याचा प्रयत्न करू नये. काल परवा केलेल्या त्या बातमीचा आमच्या कामावर आणि न्यायिक भूमिकेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या बंधूंना मारहाण झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि तसं तुम्ही रितसर गुन्हा दाखल केलाय का? मी काल माझ्या संस्थेच्या कामानिमित्त एका दौऱ्यावर असताना मला एक फोन आला आणि त्या फोनवर मला असं कळालं की शासनानं, महसूल विभागानं गेल्या 8 दिवसापूर्वी पोलीस बंदोबस्तात जो ताबा जागेचा माझ्या बंधूंना दिला रितसर,
शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ताबा मिळालेल्या जागेवर माझ्या बंधूंकडून आणि या जागेचे मूळ मालक यांच्याकडून कंपाऊंड घालण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं, जे की गरजेचं असतं. आणि ते काम सुरू असताना मला मिळालेल्या माहितीनुसार कोणीतरी नितीन मराठे म्हणून आहेत, जे माजी जिल्हा परिषद सदस्य असं कळतंय, आणि ज्ञानेश्वर मराठे म्हणून आहेत. तर एकाच कुटुंबातली लोक तिथं आली आणि माझ्या ऑफिसच्या मुलांना आणि माझ्या बंधूंना आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची तक्रार माझ्या बंधूंनी त्या ठिकाणी पोलिसांजवळ दिलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही दबावाला बळी न पडता मला असं वाटतं की सामान्य लोकांनी सुद्धा अशा पद्धतीच्या मुजोरीला उत्तर दिलं पाहिजे. जर कुठलीही बातमी बघून लोकांनी त्याच्याविषयी तर्क लावण्यापेक्षा मी म्हणेल की त्या नाण्याची दुसरी बाजू आपण तपासायला हवी. कोणीही वराळे गावातल्या सातबारा सदरी जाऊन आज पाहावं. मौजे वराळे येथे गट नंबर 27A12B1 या ठिकाणी पवार या नावाच्या व्यक्तीची मालकीची 1 एकर जागा ही आपल्याला सातबारा सदरी दिसून येते आणि त्याची ताबा पावती महसूल प्रशासनानं गेल्या आठवड्यात पोलीस बंदोबस्तात माझ्या बंधूंना दिलेली आहे. आणि याच्यानंतरही जर केवळ ती व्यक्ती चैतन्य महाराजांचे भाऊ आहेत म्हणून चैतन्य महाराजांचं नाव याच्यात ओढून त्यांच्या बदनामीचा हत्यार करून जर ही जागा दुसऱ्याच्या मालकीची जागा कोणी जर बळकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीची चुकीची कामं या सत्ताधाऱ्यांनी करू नये. नक्कीच आपण जर बघितलं तर चैतन्य महाराज वाडेकर आपल्यासोबत होते. बबन पवार यांच्या मालकीची जी जागा आहे मौजे वराळे या गावातील, ती जागा अधिकृतरित्या महसूल विभागाकडून आम्हाला अलॉट करण्यात आलेली आहे. आणि काही दिवसांपूर्वी या अलॉट झालेल्या जागेवर कुंपण घालण्यासाठी त्यांचे काही सहकारी आणि त्यांचे बंधू अमोल वाडेकर जे त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र त्याचवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे असतील, ज्ञानेश्वर मराठे असतील यांनी त्यांच्या साथीदारांसह माझ्या भावाला मारहाण केल्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये डाव साधून माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता मराठे परिवाराकडून करण्यात येत असल्याचा आरोप सध्या चैतन्य महाराज वाडेकर यांनी केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नेमकं इथून पुढे काय वळण मिळतं हे पाहणं देखील आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.